शुक्रवारी सकाळी 10 वाजता उरण शहराला लागून असणाऱ्या बोरी स्मशानभूमीजवळील रमजान शेख या भंगारवाल्याने अवैधरित्या तयार केलेल्या गोदामाला आग लागली आणि एकच खळबळ उडाली। सिडको, ONGC, NAD, तुनीर, JNPT यासारख्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल 12 तास अथक प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली आहे। काय आहे अग्निमागचं कारण आणि का फोफावत आहेत हे अवैध भंगाराचे अड्डे, यामागचा नवराज्याने घेतलेला हा आढावा। साडेदहा दरम्यान छोटीशी आग होती, त्यात प्रचंड वाढली। ही आग तिथे अनधिकृत पॅलेट ठेवल्यामुळे, लाकडी पॅलेट आहेत आणि प्लॅस्टिकचे पॅलेट इथे ठेवलेले अनधिकृत आहेत सगळे, हे ठेवल्यामुळे ही आग लागलेली आहे। आणि ह्याच्यापासून जवळच एक 100 मीटर अंतरावर ONGC पाईपलाईन गेलेली आहे। त्या पाईपलाईनला कधीच यांच्यामुळे धोका होऊ शकतो। हे वारंवार सांगून सुद्धा कोणी प्रशासन लक्ष देत नाही आमच्याकडे। हे वारंवार आम्ही तिच्या कंप्लेंट केलेल्या आहेत, पण याच्याकडे प्रशासन बिलकुल दुर्लक्ष करीत आहे। काय नाही, या ठिकाणी गावातल्या मुलांचा फोन आला होता की दादा आग लागली आहे, इमिजिएटली पाणी पाहिजे म्हणून टँकरसाठी मागणी केली। तर फायर ब्रिगेडची पण गाडी आली नव्हती। लगेच माझे तिथे टँकर वॉटर सप्लाय आहे ती या ठिकाणी उपलब्ध करून फायर ब्रिगेडला पाणी दिलं आणि प्रत्यक्षामध्ये पण या ठिकाणी पाणी म्हणून आणण्याचा प्रयत्न केला। आग भयंकर आहे, भरपूर मोठी आहे। एवढ्या फायर ब्रिगेडच्या गाड्यावर पण आटोक्यात येत नाही। भविष्यामध्ये असं होऊ नये, पहिल्यांदाच एवढी मोठ्या बोरीमध्ये लागले। शुक्रवारी सकाळी उरण शहरातील बोरी नाक्यावरती एका भंगाराला आग लागली। ह्या भंगाराच्या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडं, प्लास्टिकचे पॅलेट आणि हजार्डस म्हणजे घातक रसायन ठेवण्यात आलं होतं। आपण माझ्या मागे पाहू शकाल की हेच ते गोदाम आहे आणि या गोदामाला मोठी आग लागली होती, प्रचंड आग लागली होती। हे जर या ठिकाणी जर झाड बघाल, या झाडाच्या उंचीला लाकडं जमा करून ठेवण्यात आली होती आणि ह्या लाकडांना पेट घेतला होता। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या झाडावरती, आता कॅमेरामधून दिसत असतील की नाही माहीत नाही, पण ह्या झाडावर ज्या वायर आहेत या इलेक्ट्रिकच्या वायर आहेत आणि ह्या इलेक्ट्रिकच्या वायर या गोदामावरून गेल्या होत्या आणि जवळपास हे गोदाम इलेक्ट्रिकच्या वायरला टेकेल अशा प्रकारे हे गोदाम बनवण्यात आलं होतं। लोखंडी पाईप वापरण्यात आले होते आणि हे लोखंडी पाईपच्या माध्यमातून हे गोदाम बनवण्यात आलं होतं। ही आग एवढी भयानक होती, एवढी मोठी होती की शेजारी असणारा हा जो बंगला आहे, हे मोठं घर आहे, ह्याचं सुद्धा अतोनात नुकसान झालेलं आहे। ह्या घरामध्ये डिसेंबर 6 या तारखेला लग्न असल्याकारणाने नव्याने फर्निचर करण्यात आलं होतं। 18 लाख जवळपास खर्च करून हे फर्निचर तयार करण्यात आलं होतं। लग्न तयारीत सुरू होती आणि ह्या घराची आता ह्या आगीमुळे हे सर्व बेचिराग झालेलं आहे। महत्त्वाची गोष्ट जर बघायला गेलं तर हे जे गोदाम आहे हे अवैधरित्या, अनधिकृतरित्या गोदाम बनवण्यात आलं होतं। या ठिकाणी जो लाकडांचा साठा असेल, केमिकल असेल, MLD असेल, प्लास्टिकचे असतील, जे ज्वलनशील वस्तू असतील, या अवैधरित्या साठा करून ठेवण्यात आले। कोणत्याही खात्याचं नगर येथील या परमिशन नसताना ते करून ठेवली होती। त्या ठिकाणी जी लागलेली मोठी आग होती, ह्या आगीमुळे शेजारी घरं, या घरांनाही नुकसान पोचलेलं आहे। या घरांमधील फर्निचर जळालेलं, या घरांना सुद्धा क्षती पोचलेली आहे। आता जर पाहत असाल घरी तर हा JCB लावण्यात आलेला आहे आणि ह्या JCB नगरपालिकेच्या माध्यमातून हा JCB आणून ही साफसफाई करण्यात येते, कारण याच्यामध्ये असणारे ज्वलनशील पदार्थ आहेत किंवा घातक वस्तू आहेत, या पुन्हा पेट घेऊ नये आणि या आजूबाजूच्या लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होण्यासाठी सफाई करण्यात येते। महत्त्वाचा मुद्दा हे बोरी स्मशानभूमी, उरण शहरातील बोरी स्मशानभूमी, या ठिकाणी अनेक अशा प्रकारची भंगाराची गोदामे तयार करण्यात आलेली आहे। अवैधरित्या ही गोदामे तयार करण्यात आलेली आहे। यांच्यावर कोणाचाच अंकुश एक जण यांच्या तक्रार असताना सुद्धा ही कारवाई होत नसल्याने ही जी आग लागली, ह्या आगीच्या माध्यमातून आता सर्व याकडे उचलून आहे की तक्रार असताना सुद्धा का घेत नाही। ह्या भंगारवाल्यांना अभय आहे, यांना पाठीशी कोण घालते, त्यांचा पाठी राखत आहे ही आता विचारले जात। यामुळे आगीमधून जरी आता
नगरिका असो, पोलीस प्रशासन असो, ही देऊन यांची असणारी ही गोदाम आहेत, ही गोदाम कुठेतरी शुक्रवारी सकाळी 10:30च्या सुमारास एकदम एकाच वेळी आग उसळला आणि यामध्ये एक अवैध भंगाराचं गोदाम पूर्णपणे जळून खाक झालं. मात्र या ठिकाणी या गोदामाच्या बाजूला असणारं घर जे आहे कॉन्क्रीटचं घर आहे, मात्र या कॉन्क्रीटच्या घराचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. आपण जर या ठिकाणी माझ्या मागे जर पाहाल हे गोदाम आहे आणि हे गोदाम या घराला लागूनच आहे. तर आपण हे पाईप वगैरे बघाल, हे पाईप जे आहेत या पाईपच्या उंचीला हे गोदाम होतं आणि ह्या उंचीला लाकडं, त्याचप्रमाणे जे कंटेनरचे पॅलेट असतात, प्लास्टिकचे पॅलेट असतात, MLD असेल, त्याचप्रमाणे घातक रसायन ज्याला हजारडस म्हणतो, ज्याला परवानगी नाही, हजारडससारखं घातक रसायन हे साठवणूक करण्यासाठी परवानगी नाही, असं रसायनसुद्धा या गोदामध्ये साठवून ठेवण्यात आलं होतं. आणि एकच आग लागल्यानंतर या ठिकाणी जो आगडोंबा उसळला, या आगडोंबावर हे जे घर आहे ते आपण घर बघताय, हे घर पूर्णपणे नष्ट झालं. यामध्ये खूप मोठं नुकसान झाले. घराचे मालक आहेत त्यांच्या सांगण्यानुसार जवळपास या ठिकाणी 20 लाखाचं त्यांचं नुकसान झालेलं आहे. घरात लग्न असल्या कारणाने 18 लाखाचं असं त्यांनी रिन्युएशन केलं होतं आणि ते संपूर्ण रिन्युएशन हे फुकट गेलेलं आहे. ते त्या संदर्भातले सगळे कागदपत्रंसुद्धा त्यांच्याकडे आहेत, बिलं आहेत, त्यांनी जो केलेला खर्च त्या संदर्भातली बिलं आहेत. आणि हे जर आता बघा तर आपण जे कॅमेरामध्ये दाखवायला झाले की हे जे हा दरवाजा आहे, हा दरवाजा पूर्णपणे जळून खाक झाला आहे. ही ड्रेनेज लाईन असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतील, AC असेल, ही सुद्धा या ठिकाणी जळून खाक झालेली आहे. तर घराचे जे मालक आहेत परेश तेरडे यांच्याशी आपण बोलूया की कशा प्रकारची आग होती, कसं नुकसान झालं आणि काय प्रकार होता एकंदरीत. काय प्रकार होता, आग लागलेली आपल्याला कसं समजलं आणि नक्की काय प्रकार झाला? सकाळी एक माझ्या सुमारास इथे आगीचा एक थोडासा किरवळ दिसला. तर माझी मिसेस होती, तिने यांना बोलवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या घरामध्ये काल कोणी नव्हतं. म्हणजे खरं तर दररोज इथे 15-20 कामगार असतात. रमजान शेख यांचं जे घर आहे आणि यांचं हे अनधिकृत भंगाराचं हे गोडाऊन आहे, त्या ठिकाणी पूर्णपणे नेहमी माणसं असतात. पण काल माहीत नाही की हे काय प्रकार होता, की कोणी नव्हतं तिथे. आणि त्यामुळे तिने खूप गोंगाट करून बोलवण्याचा प्रयत्न केला. मी बाहेर होतो, नंतर मी 5 मिनिटामध्ये आलो तिथे. आणि त्यानंतर आगीचे लोड जे उसळले गेले ते जवळजवळ दिवसभर आज गेले 24 तासापेक्षा जास्त ती आग धुमसते. जवळजवळ काल 70 ते 80 पाण्याचे बंब, ONGC, JNPT, त्याच्यानंतर इतर या माध्यमातून आपले असतील त्या सिडकोचे, हे सर्वकडून बंब आले. माझी स्वतःची एक विहीर आहे तिथे, ती विहीर आणखी एक दुसरी विहीर हे कोरडं पडलं तरी ते आग विझत नव्हती. ही तक्रार मी गेले 15 ते 20 वर्ष स्थानिक अधिकारी असतील, प्रशासन असेल, तलाठी असेल, तहसील असेल, पोलीस स्टेशन असेल, यांच्याविरुद्ध केलं. त्यांनी मला कित्येक वेळा मारण्याचा प्रयत्न केला. आणि हे प्रत्येक वेळेला या छोट्या मोठ्या आगी लागत होत्या. परंतु कधी कधी ते आपलं त्यांच्या माणसात थोडी ते विजत होतं. कारण वरून जवळजवळ 18K म्हणजे जवळजवळ 18,000 किलोवॅटची ती लाईन जातात वरती, ज्याला हाय टेन्शन म्हणतो तशा. त्यामुळे नेहमीच आगीच्या घटना घडत होत्या इथे. आणि मी सांगत होतो की बाबा माझं प्रचंड नुकसान होईल याच्यामध्ये. माझ्या मुलीचं लग्न आहे 7 डिसेंबरला. घरामध्ये मी सर्व काम केलेलं आहे. जवळजवळ 18 ते 20 लाखाचं मी फर्निचर केलं. घरामध्ये सर्व माझे दागिने हे सर्व म्हणजे घरामध्ये लग्नाची परिस्थिती आहे आणि मी खरोखर त्या याच्यामध्ये होतो. आणि काल हे घडलं. आता मला माहीत नाही मी कोणत्या प्रकारे सर्वाईव्ह करू शकेन आणि कसं काय होईल. हा नुकसानाची भरपाई कोण देणार माझा.
बरं, काल हा रमजान शेख इकडे उरणमध्ये असून सुद्धा इथे कुठे फिरकलेला नाही. दुसरे काही बरेच जण येऊन गेले इथे, बरेच जण सिम्पॅथी दाखवतात, परंतु खरोखर याच्यावरती आणि इतर सुद्धा ह्या ONGCच्या पाईपलाईन इकडून गेलेल्या आहेत. हे सर्व नागरी वस्ती आहे. इतर भरपूर ठिकाणी याचे गोडाऊन्स आहेत इथे. आणि ह्याचा दुसरे जर ह्या साईडला वारा होता म्हणून माझ्या घराचं एक तितकं नुकसान झालं, परंतु जर उलट परिस्थिती असता तर जवळजवळ पुढची 200 घरं आहेत इकडे धुळीवाड्यापर्यंत. 200 ते 300 घरं आहेत, बिल्डिंग आहेत, गोरगरीब राहतात. हे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असते. तर एकंदरीत जर बघितलं आपण तर ह्या ठिकाणी जो हे बोरी स्मशानभूमी परिसर आहे, या परिसरामध्ये एक मोठी गोदाम आहे, अवैधरित्या ही बांधलेली गोदाम आहे. त्यामध्ये ठेवण्यात येत असलेला जो साठा आहे, लाकूड असेल, प्लास्टिक असेल, घातक रसायन असेल, हे अवैधरित्या ठेवण्यात येते. याची जबाबदारी कोणत्याही प्रशासनाची कोणतीही यंत्रणा, नगर परिषद असेल, पोलीस असतील किंवा आणखी इतर यंत्रणा असतील, पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल, ती कोणी घेत नाही. याबाबत आपण काय उदासीनता व्यक्त करा? काय उदासीनता म्हणजे काय आहे? ह्याला म्हणजे जोपर्यंत कोणी बळी जात नाही, जोपर्यंत काही असं कॅलॅमिटी होत नाही, तोपर्यंत काही हालचालच होत नाही. बरं, एवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा ते होते FIR झालाय किंवा नाही, कारण मी तर काल पूर्णपणे ही आग विझवणे कशी होईल आणि माझ्या घरामधलं अजून जे काही झालेलं आहे त्याच्या होतो. माझ्या घरामध्ये माझी मुलगी, मिसेस, वृद्ध आई आहे माझी, त्यांना बाहेर काढून त्यांना सेफ कसं केलं. आज मी घर म्हणजे माझं स्वतःचं घर असून सुद्धा मी आज एकाच्या दुसऱ्याच्या घरामध्ये मी राहायला गेलेलो आहे. मला माहीत नाही काय कसं होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे कित्येक वेळा असे केमिकल्स ठेवले जातात की श्वास घ्यायला पण त्रास होतो. त्याची पण मी म्हणजे व्हर्बली तक्रार झालेली आहे. मागच्या वेळेला 2-3 वेळा त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला, त्याची FIR झाली होती. त्यावेळेला त्याला पोलिसांनी थोडंसं हे केलं, दंड म्हणजे केला होता आतमध्ये 1 दिवसाकरता. पण शेवटी काय प्रशासन आहे, सर्व गोष्टी ज्या काय मॅनेज होतात काय होतं त्याबद्दल मी जास्त बोलू शकणार नाही. नक्कीच एवढे मोठं आगडोम उसळलं आणि त्याच्यामध्ये आपल्या घराचं जवळपास 20-1 लाखाचं नुकसान झालंय. आणि हे नुकसान होत असताना सुद्धा घराचे मालक जे आहेत ते इतरांना कोणाला दुखापत पोचू नये, इतरांच्या कोणाला त्रास होऊ नये यासाठी धडपड करत होते. हा नक्कीच त्यांचा मोठेपणा आहे. आपलं स्वतःचं नुकसान होत असताना सुद्धा ते इतरांसाठी धावत होते. हे पाहायला फार कमी मिळतं. तर अशा प्रकारचे हे जे अवैधरित्या तयार करण्यात आलेली गोदामं आहेत आणि त्यात ठेवण्यात येणारी घातक विषारी असेल रसायन असतील किंवा इतर घातक जे पदार्थ असतील यावर कारवाई होत नाही, याबाबत निश्चित या सर्व उरणकरांकडून निषेध व्यक्त होत आहे. एक खेदाची गोष्ट म्हणजे ही अशा प्रकारच्या लोकांना साथ दिली जाते, पाठिंबा दिला जातो आणि शासकीय यंत्रणेकडून कोणतीही कारवाई होत नाही. हा एक मोठा उरणकरांसाठी एक मोठी धोक्याची सूचना आहे. कारण जर ONGCची पाईपलाईन बघाल, याबाबत मी ती ONGC पाईपलाईन आणि त्यावर असणारे जे भंगारवाले आहेत हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे जे भंगारवाले आहेत हे या ठिकाणून उठवले गेले पाहिजेत. हे भंगारवाले साफ झाले पाहिजेत. किंवा जर आत्ता हे जे घर मालक आहेत परेश तेरडे यांनी म्हटल्याप्रमाणे हवा जी होती, हवेची दिशा होती, त्या दिशेनुसार एका घराला फक्त नुकसान झाले. जर हवेची दिशा उलट्या दिशेला असती तर 200 ते 300 घरांना बाधा पोचली असती, त्यामध्ये जीवितहानीसुद्धा झाली असती. याची दखल आता घेणं महत्त्वाचं ठरत आहे. यामुळे प्रशासन काय दखल घेते हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरत आहे. मी उभा आहे ते आहे उरण शहरातील महत्त्वाचं आणि बोरी या ठिकाणी
माझ्याकडे आहे ती बोरी स्मशान आहे आणि याच स्मशानभूमीमध्ये शुक्रवारी आग लागली होती, अवैध आग लागली. आता मी इथलं चित्र समोर मांडतोय आणि हे चित्र झालं तर तुम्हाला खरोखर ह्याची दागता निश्चितच कळेल. आपण जर आता याने बघितलं तर माझ्या ठिकाणी बघितलं ही गल्ली आहे, हा संपूर्ण रस्ता आहे. हा रेल्वे सणाच्या अखत्यारीतला हा रस्ता नव्हे तर बांध एनटी गेलेली रेल्वे, त्या रेल्वेने ही जागा संपादित केली होती आणि ह्या रेल्वेच्या जागी ही जी अवैध भंगाराची गोदाम तयार करण्यात येत आहे. हे बघाल तर भंगाराचं गोदाम ह्या टिंबर सुद्धा त्यांनी असं काही भंगार असेल तर संपर्क साध. तर याने बघाल आपण जी गोदामाला आग बघितली त्या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात पॅलेट होते, स्टिकचे पॅलेट होते, हातात केमिकल होते. आता हे जे गोदाम बघाल ह्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात त्याचे पॅलेट या ठिकाणी कशा प्रकारे थर रचून ठेवले, ती मोठे थर रचून हे आपण पहा. ते याच अजून पलीकडे तर या शेजारी मोठमोठ्या इमारती आहेत. हे अवैध गोदाम अशा प्रकारे ठिकाणी लाकूड भरून ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे पुढे आलात तर मी आणखीन तुम्हाला घातक गोष्ट दाखवतो, ती म्हणजे आहे हे एमएल असेल किंवा प्लास्टिक असेल, प्लास्टिक ठेव धोकादायक आहे आणि याच्या कोणत्याही पर्याय न हे या ठिकाणी ठेवलेलं आहे. हे जे बघतात हे पीक आहे, याला MLD म्हणतात. हे एम आहे याच्यामधले आहेत संपूर्ण घातक आहे. याला कुठे पेट घातकदारी संपूर्ण ज्या इमारती आहेत मोठमोठ्या आहेत यांना तिथंच धोका पोहोचणार आहे. ज्या प्रकारे शुक्रवार गोदाम आग लागल्यानं एका घरामध्ये 20 लाखाचं काम झाल्याचं म्हटलं जात आहे. संपूर्ण ठिकाणी हे प्रकारचं प्लास्टिक आणि लाकूड ठेवलेलं आहे आणि हे जे लाकूड आणि प्लास्टिक आहे हे इथेही वर्षांसाठी आणि इथल्या नागरिकांसाठी फार आहे. ही मशीन ही प्रेस मशीन आहे. या प्रेस मशीनमध्ये ह्या बाटल्या प्लास्टिक हे टाकलं जातं आणि प्रेस करून अशा पद्धतीचे बनवले जातात. हे ब्लॉक उठवले जातात. हे अशा प्रकारचे किंवा अशा लागतील किंवा केमिकल असेल हे साठवण्यासाठी भंगारवाल्यांनी या मालकांनी परवानगी घेतली आहे का, हा मोठा प्रश्न आहे. आणि त्यात आहे संकलित करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं परवानगी असते, ती परवानगी देखील या कोणी घेतलेली नाही असं एकंदरीत स्पष्ट होते. अनेक तक्रारी असताना उरण तालुका पत्रकार संघ असो किंवा अन्य घटना असो या सर्व लोकांनी त्या तक्रारी केलेल्या आहेत, तर लेखी अर्ज द्यायत. मात्र ह्या भंगारवाल्यांवरती कोणत्याही कारवाई झाली नाही आणि ती झाली ना. शुक्रवार मुसळ त्यामध्ये नुकसान मध्ये कोणतीच जनी किंवा कोणाला दुखापत नाहीये. मात्र अशा ठेवलेला जो हा आहे त्या साठ्यामुळे निश्चित इतर किंवा नागरिकांना धोका आहे. आपण जर माहिती आणखी घेतल्या तर आपण पुढे मी थोडंसं पुढे सांगेन आणि पुढे वेगळी परिस्थिती आहे ती परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न. कारण हे जी गोदाम आहे ही बोरी लागून असून ही स्मशानभूमीला असणारी जी आहे या खाडी लगत आहेत आणि ह्या खाडी पर सुद्धा चोऱ्यामार केला जातो. या JNPT असो, NPT इतर मोठमोठे प्रकल्प असो, ज्या प्रकल्पांमधून त्या केलेल्या वस्तू खाडीच्या मारल्या जातात आणि ह्या ठिकाणी साठा जातो. बघाल तर ह्या ठिकाणी हे बघा अशा पद्धतीचं अवैध त्या भंगारकानं ही केलेली आहेत. त्याच ह्याच्यामध्ये आता बघाल नगर परिषदेमध्ये जो नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये जो काही कचरा आहे तो कचरा उचलण्यासाठी ठेकेदार किंवा नगरपालिका ही सक्रिय दिसत नाही. मात्र ही गाडी या भंगारवाल्यांना आत्ता भाड्यांचं काम करत दिसत आहे. आपण समोर बाकी नगर परिषदेची गाडी आहे. या ठिकाणी बघाल तर हे नगर परिषद लिहिलेलं ही गाडी आहे आणि ही नगर परिषदेची गाडी नगर परिषदेच्या रस्त्यावरचा किंवा गावांमधला उचलता हे भंगारवाल्यांनी केलं जातं. आपण या ठिकाणी मिळूया. दादा काय काय काम करते, काय भंगारवाली किती कशी लागली गाडी, भंगारला कशी लागली आपण बघू शकता. न विचारतात गाडून नेले आणि हे सगळे जे सफाई कामगार आहेत नगरपालिकेचे सफाई कामगार आहेत आणि हे ठिकाणी या भंगारवाल्यांसाठी काम त्या तयार करण्यात भंगारवाल्यां हे जे कर्मचारी काम करतात. ताई काय बोलाल तुम्ही, काय प्लास्टिक कसं काय आणलं तुम्ही त्यांच्यासाठी काम करता, किती पैसे एकंदरीत बघाल कोणावर बोलायला मागत नाही. आणि त्या हे जे अवैधवाले हे भंगारवाले हे निश्चितच खेददायक करत आहेत. आणि हा भंगारवाले हे समोर बघाल ना, हे समोर सगळे हे चेहरे नीट बघा, हे सगळे भंगारवाले चेहरे यांच्याकडे तर ही कोणतीही परवानगी नाही आहे. पोलीस स्टेशन यांचं केलं नाही. आपल्याला एखादी छोटी जर साधारेल तर याचं पोलीस स्टेशन होणं गरजेचं असतं. भंगारवाल्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन करणार हा प्रश्न आहे आणि ह्या भंगारवाल्यांच्या माध्यमात इथे जर घातपात झाला तर त्याला जबाबदार कोण असणार हे प्रश्न उत्तर विचार. आणि यामुळे प्रश्न जाग भंगारवाल्यांना आंदोलन छेडल्या बसल्याच आता म्हटलं जात आहे. आपण इथे बघाल सिलेंडर सुद्धा आहेत. हे गॅसचे सिलेंडर आहेत. हे मशीन प्रेस मशीन
या प्रेस मशीनसाठी सिलेंडर आणलेले आहेत अवैधरित्या. एक इथे साठा इथे जमा ठेवलेला आहे. बघाल आपण या ठिकाणी दिसतात हे सिलेंडर जे आहेत ते दिसत आहेत, पुढे सिलेंडर आहेत. हे सिलेंडर अवैधरित्या हे जमा करून ठेवलेले आहेत. त्यावेळेला जवळ 4 वर्षापूर्वी ह्या जमामध्ये सिलेंडर भडका उडाला होता, स्फोट झाला आणि त्यावेळेला ताकीद देण्यात आली होती. मात्र भंगारवाले कोणालाही न जुमानता इथल्या स्थानिक नेत्यांना तशी धरून इथे लोकांना करण्याचा प्रकार आहे. कालच्या आगडोंबरानंतर हे भंगारवाले किती घातक आहेत, त्याचप्रमाणे खाडीला लागून असणारे भंगारवाले चोऱ्यांच्या मातून JNPT मोठ्या प्रकार राष्ट्रीय प्रकल्प देशभरामध्ये आयात करत असेल अशा ठिकाणी चोऱ्यांच्या मातून हे संसार थाटतायत. याला जबाबदार नक्की कोण, याच्यावर कारवाई करणं गरजेचं ठरतंय. आणि यामुळे याच्यावर जर कारवाई झाली नाही तर निश्चितच यावर मोठा आंदोलन करण्यात येणार आहे. दादा, निश्चित आंदोलनाची भूमिका घेणार आहात आपण, काय करणार आहात त्या भंगारवाल्यांविरोधात? यावरवाल्याविरोधात अगोदर आपण स्थानिक प्रशासनाला निवेदन देणार आहोत आणि निवेदन उरण तालुका पत्रकाच्या माध्यमातून हे अनेक वेळेला ह्यांच्या निवेदन केलेले आहेत. आमचे अध्यक्ष कडू यांच्या नेतृत्वात, परंतु आज आजपर्यंत कुठल्याची कार आलेली नाही. आणि आता सुद्धा अशा परिस्थिती जे घडलेलं आहे त्या माध्यमात आमच्या संपूर्ण केला जागृत जनरल उभा या भंगारवाल्यांचे आंदोलन केलेलं आहे. आपण या ठिकाणी गोदामं तयार आहेत आणि ही गोदामं आता उरणकरांसाठी नव्हे तर अशाच गोदामं उरण तालुक्यातल्या JNPTच्या आजूच्या सरामध्ये तालुक्यात रायगडच नव्हे तर या प्रशासन पावसाळ्यात झालाय. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन.